ही आपली थ्रेडिंग मशीन आहे. ह्यात बार बेंडिंग बार थ्रेडिंग 16 ते 40 पातूर आपलं थ्रेडिंग होऊ शकतं. 180 mm पातूर थ्रेडिंग होऊ शकतं. आता मी तुम्हाला कशी मशीन चालवायची ती दाखवतो. पहिल्यांदा म्हणजे इथं आपले पॉवर सप्लाय आहे. 220च्या आसपास पॉवर आली पाहिजे. इथं एक इमर्जन्सी स्विच दिलेला आहे आपल्याला. पहिला ह्यो फिरवून ऑन करायचे. ऑन झाला की आपली मशीन चालू झाली. म्हणजे काय प्रॉब्लेम आला तर ती इमर्जन्सी त्यासाठी आपल्याला दिलेला आहे. आपला हे तिरपेटचा सप्लाय आहे. याला 2.5ची वायर वापरायची आपल्याला. ते सप्लाय करायचं मी तुम्हाला आता दाखवतो. इथं 1, 2, 3 मध्ये सप्लाय आपल्याला करायचा आहे. मी आता सप्लाय करून दाखवतो. तो सप्लाय करून झालेला आहे आपला. इथं एक NCP दिलेला आहे. म्हणजे आपलं पॉवर चालू झाली, पॉवर तिकडे पॉवर प्लगमध्ये घातलं तर NCP ऑन करायचा. मग आपली मशीन चालू होऊन जाते. त्याला मोटर दिलेली आहे. 7.5 HPची मोटर आहे. तिरपेटची मोटर आहे. 7.5 HPची मोटर आहे. आणि इथं साहेब आपल्याला कॉन्टॅक्टर 2 दिलेले आहेत. तर कॉन्टॅक्टर एक रिवर्स आणि एक फॉरवर्डसाठी दिलेला आहे. वर इथं एक बटन दिलेलं आहे. ऑन ऑफसाठी बी दिलेलं आहे. इथं एक NCP आहे, तो ऑन करायचा. ऑन ऑफसाठी NCP दिलेला आहे. पहिलं आपलं ह्याला बेंच वाईस म्हणतात. ह्याच्यात तुमचा बार टाकायचा आहे. बार म्हणजे कुठलाही बी टाका. आपलं 16 ते 40 पातूर कुठलाही टाका. बारची लांबी इथवर आली पाहिजे आपली ह्या पोझिशनला. म्हणजे ह्यात बार टाकून इथवर लेवल आली की आपलं मशीन मग हे परत बार बेंच वाईज टाईट करायचा आहे. पूर्ण बेंच वाईज असं टाईट करून घ्यायचं. म्हणजे मशीन आपली चालू झाली. आता मी या हँडल फिरवला तर मशीन ऑन होते. मशीनची ऑन होण्याची पोझिशन अशी फिरली पाहिजे. त्या बाजूला आपण जसे मशीन पुढे घेईल तसं ह्याच्यात आपले चॅम्पर होऊ शकतो. मशीनचं वरचा भाग निघून जातो. मग आपलं या पोझिशनला मशीन आलं की मशीन चॅम्पर सोडून देते आणि आतल्या बाजूला थ्रेडिंगचं याला पोझिशन आहे. रोलर आहेत. त्या रोलरप्रमाणे मशीन जाते. ज्या पोझिशनला आपलं सेन्सर सेट झालेलं आहे लिमिट स्विच, त्या लिमिट स्विच पातूर आपलं येऊन मशीन रिटर्न होऊ शकतो. मशीन अशी आहे. मशीन या पोझिशनला आली की थांबून जाईल. त्यासाठी 3 लिमिट स्विच दिला आहे. हे स्टॉपसाठी दिलं आहे आणि हे 2 ऑनसाठी दिले आहेत. म्हणजे तुम्ही कुठल्या ह्याच्यावर पोझिशननं ठेव सेट करत त्या पोझिशनला तुमचं मशीन चालणार आहे. आणि इथं पुढे हे वॉटरसाठी पाईप दिलेले आहे. वॉटरसाठी पाईप दिलेला आहे. ह्याच्यात तुमचं इथं एक स्पॅनर सेट दिलेला आहे. टूलकिट दिलेलं आहे म्हणजे. आणि ह्याच्या खालच्या साईडला पाण्याची टँक दिलेली आहे. आणि त्याच्यातच पंप बसवलेला आहे. त्या पंपातनं पाणी तुमच्या ह्याच्यात येतं. आणि जे पाणी आहे ह्याच्यात येणारं हे पाणी ह्याच्यातनं वेस्टेज आपलं ह्याच्यातनं पाणी वापस टाकीत जातं. कमीत कमी 10 लिटर पाणी बसतं साहेब. आणि ह्याच्यात ऑइल एक टाकायचं, कटिंग ऑइल म्हणून येतं, ते ऑइल टाकायचं असतं. 25-32चा रोलर सेट लावलेला आहे. आणि तुम्हाला एक्स्ट्रा म्हणजे 16-22चा एक मिळत आहे. त्यात आपण बार जसा असेल तसा रोलर सेट चेंज करू शकतो. गिअर ऑइल 1 लिटर बसतं. काढू ना गिअर ऑइल असं एक कॅप खोलायची. त्यात 1 लिटर ऑइल बसते. हे 6 महिन्यातनं एकदा ऑइल टाकायचं आहे. आपल्याला जेवढं किती थ्रेडिंग घ्यायचं आहे तेवढं या नट सेट आणि लिमिट स्विचचं करायचं आहे. किती घ्यायचं आहे, किती 4 आट्या, 5 आट्या, 6 आट्या, तेवढं आपण या नटावरनं लिमिट स्विचला करू शकतो.